विठुरायाची राणी आषाढी मेघाची सावली ओ भेटी लागे जीवा विठुरावली आषाढी मेघाची सावली ओ भेटी लागे जीवा कुठेही गमन पाहायला मिळालं नाही, परंतु एक भयानक दृश्य माझ्या दिव्य शक्तीने पाहिले. ते म्हणजे कोल्हापुराचा पुत्र करवीर अतिशय उद्धत आणि घमंडी होता, म्हणून शिवशंकरांनी त्याचा वध केला. ही बातमी कोल्हापुराला जाऊन सांगतो आणि मधा पाहतो. नारायण नारायण येतोच मी. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाहू.
लागली सया समजला गोडिया भकाची लागली सया समजला गोडिया भकाची कृपाच्या या मुनिवर्य या कोल्हापूर नगरीत आपलं स्वागत आहे. मुनिवर्य आम्ही आपली काय सेवा करावी सांगा. मुनिवर्य सांगा लवकर. नारायण नारायण. अरे कोल्हापुरा तुझी वाणी इतकी गोड आहे की साऱ्या जनतेचा मायबाप आहे. होय मुनिवर्य. सर्व प्रजा तुझा जय जयकार करते. परंतु नारायण नारायण. परंतु काय थांबलात मुनिवर्य. आमची काय चूक तर झाली नाही ना. नारायण नारायण. नाही कोल्हापुरा चूक तर अजिबात नाही. परंतु तुझ्यावर संकट कोसळले. नारायण नारायण. मुनिवर्य या कोल्हापुरावर संकट त्याचा परकीय शत्रू जो आमच्या या राज्यावर चाळ करून आहे त्याचं मला नाव सांगा. मुनिवर्य त्याचं मला नाव सांगा. नारायण. अरे कोल्हापुरा तुझा पुत्र कर्मी त्याचा वध झाला आहे. काय? नारायण मुनिवर्य हे आपण खरं बोलतात ना. नारायण नारायण. होय कोल्हापुरा मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले. नारायण नारायण. मुनिवर्य मग तुम्हाला ठाऊक असेल माझ्या पुत्राचा वध कोणी केला त्याचं मला नाव सांगा. मुनिवर्य त्याचं मला नाव सांगा. नारायण नारायण. अरे कोल्हापुरा तुझ्या पुत्राचा वध त्या शिवशंकराने केला. नारायण नारायण. मुनिवर्य मी सरळ आमच्या राज्याच्या विषय जाऊन बघतो आणि मग येतो समाचार. येतो मुनिवर्य. आता तर
खरीच माझ्या हा कोल्हापूर काय करतो ते पाहतो आणि स्वर्गात रवाना होतो येतोच मी करवी 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 उठ मला उठ मला तुझी यशावस्था कोणी केली त्याचं मला नाव सांग करवी तुझ्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो ज्याने कोणी तुझा खून केलाय त्याचा मी शोध घेऊन सुरगीन 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 हे महालक्ष्मी खरं सांग माझ्या पुत्राचा का केलास अरे तुझ्या पुत्राचा वध मी केलेला नाही तुझा पुत्र माझा शत्रू नाही इतकंच नव्हे तर तो माझा आदर करायचा असं असताना मी त्याचा वध का बरं करेन खोटं बोलतोस तू कोल्हासुरा अरे त्या विश्वविधात्याची शपथ घेऊन सांगते महालक्ष्मी मी केलेले नाही मग तुला ठाऊक असेल ना माझ्या पुत्राचा वध कोणी केला त्याचं मला नाव सांग कोल्हासुरा तो कोण होता त्यानं असं का केलं हे मला मुळीच ठाऊक नाही बघ महालक्ष्मी तू जर तुझ्या मतावर ठाम असशील तर ऐक ही नगरी सोडून 100 वर्ष निघून जायचं ठीक आहे कोल्हासुरा तुला घाबरून नव्हे तर तुझ्या समाधानासाठी मी इथून 100 वर्ष मुंबई नगरीमध्ये निघून जात आहे तू सुखाने राज्य कर तथास्तु नारायण नारायण हे नाही रे नाही कुणाचे कोणी हे नाही रे नाही कुणाचे कोणी हे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी माझे माझे म्हणून अंकी जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून हे नाही रे नाही कुणाचे कोणी हे नाही रे नाही कुणाचे कोणी हे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही
मुनिवर्य या मुनिवर्य ती महालक्ष्मी मला नाव सांगायला तयार नाही म्हणून तिला मी इथून 100 वर्ष आखून दिली. नारायण. अरे कोल्हापुरा ती महालक्ष्मी करत तेच सांगत होती तुझ्या पुत्राचा वध त्या शिवशंकराने केलाय. काय? त्या गोसावड्याने मुनिवर्य तो मला कसं सापडेल यावर काहीतरी उपाय सांगा मुनिवर्य सांगा लवकर. नारायण. अरे कोल्हापुरा तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहेस. होय मुनिवर्य होय. त्याला प्रसन्न करून घे आणि सर्व देवांना चराचर करून सोड. नारायण नारायण. ठीक आहे मुनिवर्य या आपण. येतोच मी. नारायण. मुनिवर्याने सांगितल्याप्रमाणे आपण त्या पिताची आराधना करूया. ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. उठ कोलासुरा उठ. प्रणाम पिताश्री. पिताश्री आपण जर मला प्रसन्न झाला असाल तर मला असा वर द्या. देव दानव मानव पशु पक्षी पिशाच गंधर्व यापासून मला मरण नसावं. पिताश्री यापासून मला मरण नसावं. अरे कोलासुरा तुला त्या शिवशंकराच्या ताकदीची जाणीव नसावी म्हणून मी तुला असा वर देत आहे की शरीर तुझं प्राण्याचं आणि बुद्धी मात्र मानवाची. शरीर तुझं प्राण्याचं आणि बुद्धी मात्र मानवाची असा तू नरभक्षी प्राणी म्हणशील. नरभक्षी प्राणी ब्रह्मदेवाच्या वराने ब्रह्मदेवाच्या वराने देवा झालो. आता मला कोणापासून ही मरण नाही. ब्रह्मदेवाच्या वराने देवा झालो. इंद्राच्या देशाला मी नाचते. शास होईंदर दरबार भरला माझ्या वाटते. होईंदर दरबार भरला माझ्या वाटते. होईंदर दरबार भरला माझ्या वाटते. इंद्राच्या देशाला इंद्राच्या देशाला मी नाचते. ओ इंद्रा दरबार भरला माझा वाटते. ओ इंद्रा दरबार भरला माझा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. होईंदर दरबार भरला माझा वाटते. होईंदर दरबार भरला माझा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. ओ इंद्रा दरबार भरला माझा वाटते. ओ इंद्रा दरबार भरला माझा वाटते. तेजस्वी देव जमले या दरबाराला. नारद गंधर्व गायन गाती सवेला. नारद गंधर्व गायन गाती सवेला. नारद गंधर्व गायन गाती सवेला. कोणी आता दिन उगवला. कोणी आता दिन उगवला. जवाई हसते. होईंदर दरबार भरला माझा वाटते.
अरे इंद्रदेवा, ही तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर. नाही लोकांना इथून निघून जाल तर. नाही नाही कोल्हापुरा नाही, हे कदापि शक्य नाही. नाही कोल्हापुरा नाही. हे इंद्रदेवा, अरे माझ्या आजूबाजूला काय करणार पक्षी? ही तुझी अमरावती माझ्या सोयीमुळे आणि चालता हो इथून. नाही नाही कोल्हापुरा, हे कदापि शक्य नाही. अरे इंद्रदेवा, मी ब्रह्मदेवाच्या अमराला बरोबर आहे. चालता हो इथून. अरे देवेंद्र, मी ब्रह्मदेवाच्या वराला आलो. आता मला कोणापासूनही भय नाही. कदापि शक्य नाही. इंद्रदेवा, तुझी अमरावती माझ्या शोधून कर आणि चालता होईल. तुझा फार गर्व झाला आहे. जर हिंमत असेल तर कर माझ्याशी युद्ध. काय म्हणे, मला माझ्या शेतीचा फार गर्व झालाय. इंद्रदेवा, स्वतः देवाचा राजा इंद्र वाटतात आणि स्त्रियांच्या नावात मग्न असतात. राज कशी व्हायचं तुला? तुझ्या आवाज एवढी किंमत असेल खेळ खेळ माझी देवात. ठीक आहे, काही हरकत नाही. अरे देवेंद्र, अरे अजूनही सांगतो. अरे ही अमरावती मला स्वाधीन कर. मी चालतो हो इथून. अरे नाही कोल्हापुरा नाही, हे कदापि शक्य नाही. अरे देवेंद्र, मी ब्रह्मदेवाच्या वराने अमर झालोय. हा देवेंद्र यांनी माझी भांडून पळून गेला. आता राहिला तो विष्णुदेव. विष्णुदेवा, सावध हो. कोल्हापूर तुझा वैकुंठाला जीवन चालवत आहे. सावध हो विष्णुदेवा, सावध हो. विष्णुदेवा कोल्हापूर ब्रह्मदेवाच्या वराने अमर झालाय. वाचवा विष्णुदेवा, वाचवा. एवढे घाबरण्याचं कारण तरी काय? विष्णुदेवा, तो कोल्हापूर माझ्या मागे लागला आहे. तुम्ही मुळी चिंता करू नका, मी त्याचा समाचार घेतो. ठीक आहे. अरे विष्णुदेवा, हे विष्णुदेवा, तो देवेंद्र तुझ्या आश्रयाला आहे. त्याला माझ्या स्वाधीन कर. विष्णुदेवा, इंद्रदेव, माझं सगळी कर. निघून जायचं. अरे कोल्हापुरा, तू ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाला आहे. परंतु तुला हे माहीत नाही की गर्भाचे घर हे नेहमी खाली असतं. अरे माझा पुत्र करी याचा त्या घोसाळ्याने वध केलाय. त्याचा मला सुरू घ्यायचाय. तुझी वेळ पूर्ण झाली. माझा सगळी कर आणि आलो दोन्ही परतचा मार कर. स्वीकार
स्वीकार माझी सूट. अरे कोल्हापुरा मग वेळ बदलला तुला कोण बदलला अरे विष्णुदेवा! अरे मी ब्रह्मदेवाचा वराने बोलतोय. मला कोणापासून भय नाही. मला कोणापासून भय नाही. अरे शांत होय तू. हे वैकुंठ माझ्या स्वाधीन कर. अरे शांत होय तू. विष्णुदेवा शांत हो. नाही कोल्हापुरा नाही. ही वैकुंठ नगरी तुझ्या आधी कदापि शक्य नाही. हा विष्णुदेव देखील माझ्या हितातील पळून गेला. आता राहिला तो शिवशंकरा सावधून तुझा भाग तुझ्या पायावर नको लाजून. वाचवा भोलेनाथा, वाचवा भोलेनाथा, वाचवा. वाचवा महादेवा वाचवा मला एवढे चिंतेत महादेवा तो कोल्हापूर ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाला आहे. त्याने साऱ्या पृथ्वीवरती हाकार माजवला आहे. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आपण. नारायण हे मार्लेश्वरा तू माया मिले करू कस तुला विसरू हे महादेवा तू माया मिले करू कस तुला विसरू त्याने साऱ्या पृथ्वीवरती आगर माजवला आहे. हे असेच घडत राहिलं तर या पृथ्वीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नारायण नारायण जे हो आपण काही चिंता करू नका. आपण ज्या श्री गणेशाची आराधना करा सर्व काही कुशल मंगल होईल. नारायण नारायण ठीक आहे सूर्य देतो मी. हॅलो या ठिकाणी त्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया.
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. तुमच्या चिंतेचे कारण मला माहीत आहे. त्या कोल्हासुराचं मरण एका स्त्रीच्या हाती आहे. हा आहे सटवीचा लिखाण. मी श्री महालक्ष्मी मातेला अदृश्य रूपाने मदत करतो आणि युद्ध खेळण्यास प्रवृत्त करतो. आपण निर्धास्त राहा, निर्धास्त राहा, निर्धास्त राहा. तथास्तु. तुझ्या शब्दाचा मान ठेवून आज 100 वर्षे पूर्ण झाली. आता तू इथून निघून जा. हे महालक्ष्मी, तू काळ देतो. देवांचा राजा इंद्र, विष्णू हे माझ्या इथं पण गेले. आला पाहुणे परत जा. मरणार तुझील. कोल्हापुरा, तुला तुझ्या शक्तीचा गर्व झाला आहे. तुझ्या अंगात हिंमत असेल तर दाखव तुझा पराक्रम. महालक्ष्मी, हे महालक्ष्मी, महालक्ष्मी माते माझ्या वाटेतून बदला. नाहीतर बदला पक्षे. अरे कोण आहे तुला? ब्रह्मदेवाच्या वराने उन्नत करा. परंतु तुला हे माहीत नाही. गर्वाचे का खाली असतं. माते मला माफ कर. माते, माझी एक शेवटची इच्छा आहे. ती तू पूर्ण कर माते. ती तू पूर्ण कर. कोण बोलला तुला? कोणती आहे तुझी शेवटची इच्छा? माते, ही नगरी आजपासून माझ्या जवळपासून जावी. ही माझी शेवटची इच्छा आहे माते. ही माझी शेवटची इच्छा आहे. ठीक आहे कोल्हापुरा, मी तुझी इच्छा पूर्ण करीत आहे. आजपासून ही नगरी कोल्हापूरला नाव नाही. तथास्तु. जय गणा.
वंदने श्री गणाला शिव पार्वती नंदना